नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महामुंबईतील प्रवास व्यवस्थेचा कायापालट होऊ लागलाय। फक्त विमानसेवाच नाही तर रस्ते, रेल्वे, बस आणि मेट्रोच्या माध्यमातून संपूर्ण कनेक्टिव्हिटीचं जाळं मजबूत होत आहे। नेमकं काय बदलतंय? चला जाणून घेऊया। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच NMIA आता केवळ विमानतळ राहिलेलं नाहीये, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाचं एक महत्त्वाचं केंद्र बनत आहे। नवी मुंबई, पनवेल आणि आसपासच्या परिसरातून विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना आता अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत। ॲप आधारित मोबिलिटी सेवांमध्ये उबर ऑटो सारख्या सुविधा उपलब्ध आहेत। त्याचबरोबर भारत टॅक्सीने NMIA येथे सुरुवातीला 600 कॅबच्या ताफ्यासह सेवा सुरू केली। त्यामुळे प्रवाशांना आपल्या सोयीप्रमाणे कॅब किंवा इतर डिजिटल मोबिलिटी पर्याय निवडता येणार आहेत। पण फक्त कॅबवरच अवलंबून राहावं लागणार नाही। चलोच्या प्रीमियम विमानतळ बस सेवांमुळे NMIA मुंबईतील अंधेरी आणि कुलाव्यासारख्या महत्त्वाच्या भागांशी जोडला जात आहे। तर NMMTच्या बस सेवांमुळे नेरूळ, CBD वेलापूर, पनवेल आणि खारघर सारख्या भागांशी विमानतळाचा संपर्क वाढत आहे। आता येतो मोठा मुद्दा, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी। पनवेल, उल्वे, खारघर आणि NAINA परिसरात पायाभूत सुविधा, निवासी विकास आणि व्यावसायिक गुंतवणुकीला वेग मिळत आहे। ऐरोली काटाई नाका मार्गिका नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरत आहे। यासोबतच पनवेल कर्जत रेल्वे मार्गिकेचे काम पूर्णत्वाकडे जात असून भविष्यात या भागाची उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे। आणि आता सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे मेट्रो मार्गिका 8। सुमारे 34.9 किलोमीटर लांबीची ही प्रस्तावित मेट्रो मार्गिका मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि NMIA यांना जोडण्याचा उद्देशाने नियोजित आहे। म्हणजेच भविष्यात मुंबईच्या 2 आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता आहे। यामुळेच मुंबई 3.0 ही संकल्पना महत्त्वाची ठरते। मुंबईचा विकास आता केवळ पारंपरिक भागांपुरता मर्यादित न राहता नवी मुंबई, पनवेल आणि रायगडच्या दिशेने विस्तारित आहे। विमानतळ, रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक या सर्वांचा एकत्रित विकास झाला तर NMIA भविष्यात केवळ विमान प्रवासाचं केंद्र न राहता मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाचं नवं इंजिन ठरू शकतं। तुम्हाला काय वाटतं? NAINA मुळे मुंबईवरील ताण कमी होईल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।